नाऊ प्रेग्नन्सी इज फन कारण रोज मी बेबीसाठी काही ना काहीतरी ऑर्डर करत असते आणि रोज घरी काही ना काहीतरी पार्सल येत असतात आणि ते ओपन करण्यासाठी मी खूप जास्त एक्साइट असते. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनदर मिनी ब्लॉग. सकाळचा सगळा रुटीन फॉलो केला, ड्रायफ्रुट्स खाल्ले, गरम पाणी पिलं, थोडा वॉक केला. आजकाल माझ्याकडून जास्त एक्सरसाइज होत नाही, सो मी ट्राय करते की जेवढा जास्त मला वॉक करता येईल तेवढा जास्त मी वॉक करते. ब्रेकफास्टमध्ये आज स्प्राउट्स खाल्ले आणि थोड्या वेळात पोमोग्रॅनेट खाल्लं. नंतर माझं पार्सल आलं, ते ओपन करायला घेतलं. या पार्सलमध्ये जे जे काही प्रोडक्ट्स मी दाखवले आहेत त्यांची सगळ्यांची लिंक मी देऊन देते. तुम्ही कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला या सगळ्यांची लिंक मिळून जाईल. सो हे पिरियड पॅन्टेज मी ऑर्डर केले, ह्याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत. त्यानंतर हे वेट वाईप्स, हे मी फक्त 2च ऑर्डर केले, जास्तीचे ऑर्डर नाही केले. नंतर लागले तर मागवता येतीलच. त्यानंतर हे मदर स्पाशचं बेबी डिटर्जंट ऑर्डर केलं, बिकॉज आपण जे रेग्युलर डिटर्जंट यूज करतो त्याच्यामध्ये खूप जास्त केमिकल्स असतात आणि ते बेबीसाठी अजिबात चांगलं नाही आहे. त्याच्यानंतर बेबीसाठी हे शॅम्पू मागवलं. मी सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट आत्ताच मागवून ठेवले. माहीत नाही मी लगेच यूज करणार आहे का थोड्या दिवसांनी यूज करणार आहे, बट सगळे आत्ताच मी मागवून ठेवले. आणि मी जे पण स्किन केअरचे प्रोडक्ट्स मागवले आहेत ते डॉक्टरांना विचारूनच मागवलेले आहेत. नंतर हे 3 मुस्लिम सॉडल क्लोथ्स मागवले आणि ह्याच्यामध्ये पिंक आणि ब्लू दोन्ही पण कलर आहे, सो मी हा पॅक चूज केला. जास्त सॉफ्ट आहे हे. नंतर लंच केला, थोडा आराम केला आणि डिनरमध्ये आज डाळ भाजी आणि चपाती खाल्ली. चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर एव्हरीवन.